सध्याची परिस्थिती बघता नगरसेवक कसा असावा या विषयावर म्हणजे सामान्य माणसासाठी हा जीव घेणं प्रश्न आहे. म्हणजे कोण कुठून केव्हा कसा येतो, कसं कसं त्याला उमेदवारी मिळते, काही खरं नाही. सामान्य माणसासाठी हा फारच कठीण प्रश्न विचारलेला आहे. सांगायचं म्हणजे नगरसेवक सामान्यांची जाण असणारा असावा, सामान्यातला असावा आणि त्याची पार्श्वभूमी एक स्वच्छ असावी. तसं आजकाल काहीही दिसत नाही. हे आमचं दुर्दैव आहे. आता काय सांगू. इलेक्शनची जे ठरलेली आहे महानगरपालिका चंद्रपूर येथे जे नेते राजकीय नेते असावे ज्यांनी जे आता इलेक्शन डिक्लेअर केलेलं आहे 2026 मध्ये, तो एक पार्टी सोडून दुसऱ्या पार्टीमध्ये जाणारे नसावे उमेदवार, बल्कि तो एक सक्षम असायला पाहिजे आणि जो जनतेचा विकास करणारे असावे ही अशी त्यांना अपेक्षा करतो. नगरसेवक हा तो उच्च शिक्षित असायला पाहिजे. त्याच्यानंतर नगरसेवक हा स्वच्छ प्रतिनिधी असायला पाहिजे आणि सर्व कामात त्यांनी करायला पाहिजे. काय वाटते तुमच्या वार्डाचा कसा विकास झालेला आहे? आमच्या वार्डाचा संपूर्ण विकास झालेला आहे. चंद्रपूर शहरामध्ये आहे 2026 मध्ये महानगरपालिकेची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये उमेदवार आम्हाला आमचा हक्काचा पाहिजे. कारण की मागच्या 5-8 वर्षामध्ये आम्ही जे काही नगरसेवकांना कामं सांगितले, हो करून देतो, सांगतो अशी भाषा वापरतात, पण हक्काचा नगरसेवक मिळालेला नाही. यंदा आम्हाला हक्काचा नगरसेवक पाहिजे चंद्रपूर शहराला. नाही, रोज कपडे बदलवणारा नाही पाहिजे, आम्हाला आमचं काम करणारा व्यक्ती नगरसेवक पाहिजे. ज्या पद्धतीने चंद्रपूर शहरामध्ये कपडे बदलून ह्या पक्षात त्या पक्षात जातात असे उमेदवार भरपूर आहेत, पण आम्हाला तो व्यक्ती नाही पाहिजे. आम्हाला आमचा हक्काचा व्यक्ती पाहिजे, जो आमच्यासोबत काम करू शकते, आमच्यासोबत बसू शकते, आमचे सगळे कामं काढून देऊ शकते, तशातला नगरसेवक पाहिजे आम्हाला. आज की तारीख में नगरसेवक हमको ऐसा होना चाहिए जो रोज रोज नेता बदले और रोज रोज पार्टी बदले, क्योंकि हमारे नेताओं ने हमको ये समझा दिया है इस बार के इलेक्शन में कि ऐसा नगरसेवक हम दे रहे हैं, तुम इनके साथ में खड़े रहो। विकास से कोई लेन देन नहीं है जी, सिर्फ नगर सेवक ऐसा होना चाहिए बस। विकास से कोई लेन देन नहीं है। विकास के लिए नगर सेवक हम खड़े ही नहीं कर रहे हैं, हम सिर्फ खड़े इसलिए कर रहे हैं कि हमारे साथ में रहे और मालूम के पार्टी बदलते रहे बस, समझे। इसीलिए हम ये नगर सेवक दे रहे हैं। इससे अच्छा सत्यानाश तो आज तक किसी नेताओं ने किसी पार्टी ने किया। नगरसेवकांनी आपल्या प्रभागाचे आणि प्रभागामधल्या सगळ्या रोड, रस्ते, नाल्या आणि बाकी सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणारा असा नगरसेवक हो? बिलकुल नाही. कारण हे सगळे आपसी राजकीय मतभेदांमुळे सगळे जे जुने कार्यकर्ते होते त्यांच्या सगळ्या तिकिटा पण कटल्या गेल्या आणि त्यांचं नुकसान झालं भरपूर. आणि या सगळ्या राजकीय गोंधळामुळे ते जे ज्यांचं मिळायला पाहिजे होती तिकीट त्यांना न मिळता दुसऱ्यांना तिकीट मिळाले. मला तर वाटते की आमच्या गरजा पूर्ण करणारा हवा नागरिकांचा, की जेणेकरून चेंजेस नको. आता हा पार्टीत मग त्या पार्टीत, एकच पार्टी असायला हवा आणि आमच्या मागण्या पूर्ण असायला हवा. जे बोलू आम्ही, जे मागण्या आमच्या. नाही, ह्या घटना याच्यापूर्वी पण घडत होत्या, पण यावर्षी ह्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे आणि चंद्रपूरचा विकास वेगवेगळ्या माध्यमाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये व्हायला पाहिजे असं आपण गेल्या अनेक वर्षापासून इथले सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते असो, पत्रकार असो, ते म्हणत आले आहे. परंतु अशा ज्या मारामाऱ्यामुळे म्हणा किंवा हे जे वाद चालू आहे, राजकीय वाद चालू आहे, याच्यामुळे विकासाकडे लक्ष देण्याचा जो भाग आहे महत्त्वाचा, तो कमी होत आला आहे. कारण चंद्रपूर शहर हे पूर्ण आपल्या भारतामध्ये अतिशय प्रदूषित शहर म्हणून मानलं गेलेलं आहे. अगदी कमी जागेमध्ये जे इथली लोकसंख्या पण खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे. नद्यांचं प्रदूषण आहे, इथलं हवेचं प्रदूषण आहे आणि सर्वच पिकांचं प्रदूषण आहे. एवढ्या समस्या एवढ्याच नाही आहे चंद्रपूर शहरामध्ये की इथल्या ट्रॅफिक फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. वाहनाची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. लोकांना जायला पण जागा नाही राहिली आहे. रस्ते पण चांगले राहिलेले नाही आहे. फ्लायओव्हर्स राहिलेले नाही आहेत. ह्या समस्या खूप आहे. या समस्या पूर्ण व्हायसाठी चांगले राजकारणी लोक उभे राहायला पाहिजे, त्यांना निवडून द्यायला पाहिजे. त्यांनी असं भांडणं न होता चांगल्या कामासाठी एकत्र यायला पाहिजे.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.